राजपुत्र सिंधू, मी तुझी तपश्चर्या पाहून तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. अनुभव करा, हे सूर्य नारायण, तुम्हाला या सिंधू राजाचा दंडवत प्रणाम. शुभाशीर्वाद. समस्त पृथ्वीवरील अंधार नष्ट करून जीवसृष्टीला प्रकाश देणारे ईश्वर हे सूर्य नारायण, तुम्ही जर माझ्यावर खरोखर प्रसन्न झाला असाल तर मला कधीच मृत्यू येणार नाही असा वर द्या. अरे राजपुत्र सिंधू, तू अमरदान मागितलेस, परंतु जो जन्माला येतो त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मनुष्याला मरण कधी चुकत नाही बघ, परंतु तू माझी मने भावे तपश्चर्या केली आहेस, त्या बदल्यात मी तुला असा वर देतो की तुला मनुष्य, प्राणी, राक्षस, दैत्य, प्राणी यांपासून, तथापि तुला दिवसा किंवा रात्री, पहाटे किंवा सायंकाळी केव्हा तुला मरण येणार नाही. मी तुला अमृत प्राशन देतो. हे घे सिंधू. राजपुत्र सिंधू, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत हे अमृत प्राशन तू तुझ्या उदरावर धारण करून ठेवशील तोपर्यंत तुला कधीच मृत्यू संभवणार नाही. तथास्तु. वा सूर्यदेवा वा, माझ्या तपोबलाच्या सामर्थ्याने सूर्यनारायण प्रसन्न करून त्यांकडून आम्हाला तुझ्या वरदान प्राप्त करून घेतले. आज सिंधू राजा आता अमर झाला. चक्रवर्ती पुत्र सिंधू राजा अमर झाला.
नारायण नारायण. अरे सिंधू, तू आज इतका आनंदी? असा कोणता आनंद झालाय की त्या आनंदात तू एवढा आनंद झालाय? नारायण नारायण. अरे अंध तुम्हाला काय रे दिसणार आता तू? मला कधी कोणाचं चांगलं झालेलं पावती नाही आणि कधी कोणाचं चांगलं करताही येत नाही. नारायण नारायण. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता येत नाही. नारायण नारायण. मनुष्य अंध झाला की असाच काहीतरी बडबडतो. नारदा, काय बोलताय तिकडे? नारायण नारायण. अरे सिंधू, अर्थाचा अनर्थ करू नकोस. मी असे म्हटले की कोणत्या आनंदात जयश होऊन तू एवढा नाचत आहेस? असा कोणता आनंद झालाय तो मलाही कळू दे. नारायण नारायण. आनंद आनंद माझ्या तपबलाच्या सामर्थ्याने सूर्यनारायणाला प्रसन्न करून घेतले. त्याकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. सिंधू राजा अमर झालाय. अमर. अरे सिंधू, गर्वाच्या गावात उड्या मारू नकोस, नाहीतर तुझा अंत हा इथेच आहे. काय बोलता इकडे? अरे सिंधू, मी इकडे काय बडबडणार? तुझी ही अफाट तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे मिळालेले तुला ते फल यातच मी मोहून गेलो बघ. वा सिंधू राजे वा. चला तर येतो आम्ही. नारद मुनी, मी तर देवांचे दास. मला अमरत्व मिळालं हे तुम्ही त्या देवांना नक्कीच कळवणार. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, या सिंधूने जर का मनामध्ये ठरवलं तर समस्त जीवनाचा नाश होऊ शकतो. नारायण नारायण. शकतो नाही, होणारच. आता पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी त्या अमरावतीवर देवेंद्राच्या सिंहासनी विराजमान होणे हा पहिला मंसूबा संभव करून देवेंद्राच्या सिंहासनी विराजमान होणार हा सिंधू. देवेंद्र, सांभाळ तुझी अमरावती. हा सिंधू तुझ्यावर चाल करून येत आहे. अरे हा सिंधू तर फारच उन्मत्त झालाय. अरे वेड्या माणसा, या पृथ्वीवर 84 लक्ष योने आहेत. त्यामध्ये तुला मनुष्य जन्म मिळाला. भाग्याने सुद्धा साथ दिली आणि सूर्य नारायणकडून तुला अमरदान मिळाले. चला तर आपण ही बातमी आता सर्व देवांना सांगूया. नारायण नारायण. नमो आदिगण हा सोहम गजानन. नमो आदिगण हा सोहम गजानन. देवचार वंदे ती गणरायाला. नारदाची स्वारी सर्वे त्रिभुवनाला. नारदाची स्वारी सर्वे त्रिभुवनाला. नमो आदिगण हा सोहम
आलो देवा तुझ्याच राहुरी दर्शनासी आलो देवा तुझ्याच राहुरी आली कुठं शोभे आलो अमरावती पण इथे तर काय पूर्ण शांतता कदाचित देवेंद्रांना माहित नसावं अमरावती काय घडलंय नारायण नारायण देवेंद्रा तुम्ही इथे शांत बसून शांत देव ऋषी आपल्या बोलण्याचा उद्देश मी समजलो नाही अशी कोणती घटना घडली आहे ती अमरावती असते नये नारायण नारायण देवेंद्रा मृत्यूलोकी राजा चक्रवाणी याचा पुत्र सिंधू याने एका पायावर कठोर तपश्चर्या केले देव ऋषी त्यामुळे तो सिंधू फारच मातला असणार. नारायण नारायण देवेंद्रा तो नुसता मातला नसून त्याला सूर्य नारायणकडून अमरता मिळाले देवयोनी मनुष्य श्वापद यापासून दिवसा व रात्री पहाटे व संध्याकाळी मृत्यू नाही असा सूर्य नारायण त्याला वर दिलाय त्यामुळे तो फारच उन्मत्त झालाय देव ऋषी त्या सिंधूचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. नारायण नारायण देवेंद्रा तो सिंधू तुमच्यावर चाल करून येतच आले नारायण नारायण देई माझा प्रेम सर्व काल देई प्रेम देई माझा प्रेम सर्व काल देई प्रेम गोड तुझे रूप तू इथेच आलास का रे तरी मला शंका ही होतीच देवेंद्र काय निघतात त्या सिंहासनावरून ही अमरावती माझी असून तू माझा पाळीक आहे नारायण
नारायण. अरे सिंधू, तू करत आहेस ते फार चुकीचं आहे बघ. यात तुझा परिणामी घात आहे. नारायण. नारायण. बंद कर तुझ्या तोंडाची बडबड, नारायण. नाहीतर पहिला नाश हा तुझाच होईल. विनाश कालाने विरुद्ध बुद्धी. चला तर आपण ही बातमी विष्णू देवांना सांगूया. थांब सिंधू, तू अवलंबलेला आसुरी मार्ग सोडून दे. आणि आसुरी मार्ग सोडून दे. अरे देवेंद्र, तू तुझी अमरावती सोडून दे. अरे सिंधू, तपोबलाच्या सामर्थ्याने डोळे असूनही अंध झालास, म्हणूनच तुझी बुद्धी देखील भ्रष्ट झाली. त्यामुळे तू वाटेल ते बोलत आहेस. अरे सिंधू, आसुरी मार्गाने मिळवलेले धन हे मनुष्याला देखील लाभत नाही. अरे देवेंद्र, आज तुझी ही अमरावती ही जाणार आणि त्याचबरोबर तू ही जाणार. अरे असुरा, ही अमरावती आम्हा देवांची आणि इथे सत्ता चालते ती फक्त आम्हा देवांची. तिचे रक्षण करण्यास हा देवेंद्र सदैव तयार असतो. तुझ्या आसुरी बुद्धीचा गर्व हा देवेंद्र उतरवणार. अरे देवेंद्र, तुलाही गर्व झालाय या अमरावतीचा. तुझा गर्व आणि सर्व देवांचा गर्व तयार करण्यासाठी. पडतोच नाही तर तुझा मृत्यू हा अंतर होता. अखेर जर या सिंधूला झाला ही अमरावती आता माझी झाली. या अमरावतीचा सम्राट झाला हा सिंधू. नारायण 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 चंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा लागला तुझ्यासाठी चंदनाचा देह दिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठला माय बापा विठ्ठला
मनी लागला तुझा माझी चंदनाचा देव दिसला वैष्णवाचं भाग्य केला देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला नारायण नारायण हे वैकुंठ नायक सृष्टीचा पालन करता या नारदाचा दंडवत प्रणाम शुभ आशीर्वाद. नारायण नारायण देवऋषी नारद मुनी आपलं वैकुंठ येणं म्हणजे कारणही तसंच असणार. नारायण नारायण देव हो देण्याला कारण नाही महाकारण म्हणा महाकारण कारण महाकारण म्हणजे असं देवऋषी घडलंय तरी काय. नारायण नारायण देव हो पृथ्वीवर राजा चक्रवाणी याचा पुत्र सिंधू याने एका पायावर कठोर तपश्चर्या करून सूर्य नारायण करून अमरदान घेतलंय त्यामुळे तो फारच श्रीमंत झालाय तो तुमच्या या वैकुंठावर चाल करून येतोय तितक्यात पोहोचेलच. नारायण नारायण हो मुनिवर्य, त्या सिंधूने सूर्यनारायणाची कठोर तपश्चर्या केली. सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्नही झाले आणि शांती सुखाचा आनंद भोगण्यासाठी त्याला अमरत्वाचा वरही दिला. परंतु त्याचा विनाशकाल जवळ येतो त्याला दुर्बुद्धी सुचते. असंच झालं आहे त्या सिंधूचं. नारायण नारायण देव हो तुम्ही तर अंतर्यामी आहात मी तर फक्त इथे तुम्हाला सावध करण्यासाठी आलो होतो. तो सिंधू तुमच्यावर चाल करून पोहोचलेला तितक्यात. नारायण नारायण मी काहीच चिंता करू नका. मी त्या सिंधूशी सामना करायला सज्ज आहे. नारायण नारायण चला तर आपण ही बातमी आता पुढे ब्रह्मदेवांना सांगूया. नारायण नारायण भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे वादी भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे वादी विठ्ठला मीच धरा अपराधी अरे नारदा तू इथे आलास का रे? तरी मला शंका ही होतीच. एकदा माझ्या हातून निसटलायस पुन्हा नाही वाचणार तू. नारायण नारायण अरे सिंधू तू करत आहे ते फार चुकीचं आहे बघ. यात तुझा परिणामी घात हा निश्चितच आहे. नारायण नारायण नारदा मुकाट्याने इथून निघून जा नाहीतर प्राणाला मुक्षील. नारायण नारायण अरे सिंधू
जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा निश्चितच आहे. त्यामुळे सावध राहा. चला तर आम्ही आता येतो. तुमची ही बातमी आता आम्ही ब्रह्मपुरीला अरे सिंधू मानवा, शांत हो. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. तुला सूर्यदेवाने अमरत्वाचा वर दिला. तोच आनंद तुझ्या उदरातून ओसंडू वाहू लागला आहे. त्याच वेळी तुझ्या अंतरंगात अहंकाराचा जन्म झाला. त्याच पोटी तू फार उन्मत्त झाला आहेस. अजून वेळ गेली नाही. आल्या पावली मागे फिर, नाहीतर प्राणात फुटशील. रे विष्णुदेवा, अरे चालेल काय तुझ्या पुराण वाचून? अरे याची गरज मला नसून तुम्हा देवांना आहे. तुझ्या समोर हा तुझा काळ उभा असता. कोठे लपून ठेवलं तुझे चातुर्य? हे वैकुंठ माझ्या स्वाधीन कर आणि मुखाने पाताळात तुझा. अरे सिंधू दत्त्या, हे वैकुंठ माझे आहे. मी असताना तुझ्यासारख्या दत्त्यांच्या साम्राज्यात कधीच येऊ देणार नाही. मी दैत्य काय तर माझ्या साम्राज्य या त्रिभुवनावर घालणार आणि त्यासाठी मी तुझा बळी घेणार. एवढे जमेल असेल तर काय युद्ध? अरे स्वीकार युद्ध. आता प्राणाला विष्णुदेवा, पळालास का रे? हे वैकुंठ आता माझे झाले. वैकुंठाचा अधिपती झाला हा सिंधू. नारायण नारायण नारायण. रखुमाईच्या सावला श्रीहरी. रखुमाईच्या सावला श्रीहरी. उभा राहिला विटेवरी. भेटाया राय तो पंढरी पायी चालत वारी. भेटाया राय तो पंढरी पायी चालत वारी. भक्तीची ओढची वारी वार कराच्या ओरी. रखुमाईचा सावला श्रीहरी. रखुमाईचा सावला श्रीहरी. उभा राहिला विटेवरी. रखुमाईचा सावला श्रीहरी. Bye.
नारायण नारायण नारायण. पिताश्री, या नारदाचा दंडवत प्रणाम. आशीर्वाद असो. पिताश्री, तुम्ही इथे शांत बसून आहात? नारद मुनी, तुम्ही असे कित्येक काळानंतर या ब्रह्मनगरीमध्ये आला आहात. काहीतरी वाईट घडल्याचे वाटतच आहे. नारद मुनी, तुम्ही असे उदास का? नारायण नारायण. पिताश्री, तिकडे सिंधूने पृथ्वीवर सर्वत्र हाहाकार माचवलाय. इंद्राची अमरावती काबीज केले, विष्णूचे वैकुंठ सुद्धा काबीज केले. त्याची पुढील स्वारी हे तुमच्या ब्रह्मपुरीवर आहे. त्यामुळे सावध राहा म्हटलं. नारद मुनी, तुम्ही काही चिंता करू नका. त्या सिंधूचा सामना करण्यासाठी मी सज्ज आहे. नारायण नारायण. पिताश्री, मी फक्त इथे तुम्हाला सावध करण्यासाठी आलो होतो. त्याची पुढील स्वारी ही तुमच्या ब्रह्मपुरीवरच आहे. नारायण नारायण. चला तर, सर्व देवांना या सिंधूने भयभीत करून टाकले. आता इंद्राचे अमरावती काबीज करून विष्णूचे वैकुंठ सुद्धा काबीज केले. आता पिताश्री, तुमच्या या ब्रह्मपुरीवर सिंधू चाल करून येत आहे. सावध राहा. चला तर, आपण आता आपल्या परतूया. नारायण नारायण. लागली साथ मला गोडी अभंगाची, लागली साथ मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. गोडी अभंगाची, लागली साथ मला गोडी अभंगाची. कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची, कृपा त्या पांडुरंगाची. ब्रह्मदेवा, ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर आणि तुझ्याकडे पाताळी निघून जा. तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झालेला दिसतोय. अरे का गर्व होऊ नये. सूर्यनारायणाकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतले. मी अमर आहे, अमर. अरे सिंधू, उकड्यात तू निघून जा. नाहीतर या ब्रह्मनगरीमध्ये तुझा अंत करण्यात येईल. आणि काय म्हणायचं गर्व? अरे तुला तुझ्या शक्तीचा इतका गर्व झाला असेल तर स्वीकार युद्ध.
या अखंड त्रिभुवनाचा सम्राट झाला हा सिंधू. कैलासावरी डमरू वाजे, कैलासावरी डमरू वाजे, नाद बघा गरजला हो माझा, सांब सदा शिव बोला हो माझा, सांब सदा शिव बोला. देवा महादेवा, तुम्ही तर अंतर्यामी आहात. तुमच्यापासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. देव असे घडले तरी काय? महादेवा, त्या सिंधूने सूर्यनारायणाला प्रसन्न करून अमरत्वाचे वरदान प्राप्त केले आहे. त्या सिंधूने आम्हा सर्व देवांना पराभूत करून सलोकी फळो केला आहे. देव तुम्ही निश्चित राहा. त्याचा अंत आता जवळ आला आहे. त्याच्या अंत करण्याची ताकद फक्त त्या गंधरायाकडे आहे. तुम्ही त्या गंधराची आराधना करा. तास्तु. देव, महादेवाने सांगितल्याप्रमाणे आपण गणेशाची आराधना करूया. सिंधू दैत्याने तुम्हाला पीडा दिली हे मी जाणून आहे. त्या दैत्याचा नाश करून मी पुन्हा लोकांची स्थापना करेन. जा, तुम्ही आपल्या रंगमाळाने जा. खंड त्रिभुवनाचे राज्य काबीज करून सर्व देवांना सळोगी बळवून सोडला. हे सर्व साम्राज्य आता माझे झाले. मनुष्य प्राणी ज्या देवांची पूजा करतात संकट समयी त्या देवांना चरणी नतमस्तकी होतात. त्याच देवांना चारी मांड्या चित करून सळोगी बळवून सोडला. साम्राज्य काबीज केलं. हो, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आजपासून देव, देवी, साधू, ब्राह्मण
माझी पूजा करू नका, या सिंधूची पूजा करा, या सिंधूची. नारायण 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 देवांचा दास आहे मी खास, देवांचा दास आहे मी खास, देव हे भयभीत झाले सिंधू दैत्याच्या पुढे देव हे आले, सिंधू दैत्याच्या पुढे देव हे आले, सिंधू सिंधू राजे, सिंधू महाराज, नारायण नारायण. हे नारदा ये, राजकोटची बातमी घेऊन आलास. अरे तुझ्या तर त्या सर्व देवांना प्रभाव केला मी, अरे पळून गेलं ते. नारायण नारायण. अरे सिंधू, तू सर्व देवांचा पराभव केलास, अखंड त्रिभुवनाचा राजा झालास, तरी पण काय नाही मुली. नारायण नारायण. अरे सिंधू, तिकडे सर्व देव एकत्र झाले आणि श्री गणेशाची आराधना केले आणि गणेशजी सुद्धा त्यांच्यावर प्रसन्न झाले. गणेशजी तुझा वध करण्यासाठी इकडेच येत आहेत. नारायण नारायण. अरे तुझा तो देवेंद्र, विष्णू आणि महादेव, अरे प्राणाच्या भीतीने पळून जाणारे हे तुझे देव. आणि त्यांची अधिपती कोण? तो गणेश चालवला गेले. अरे म्हणजे गणेशाचा सेनापती का रे? नारायण नारायण. त्याची अवस्था त्या देवांसाठी करेन, तेव्हाच नावाचा सिंधू मी. नारायण नारायण. हा? अरे सिंधू, जन्माला आलेला माणूस याचा मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे सावध राहा म्हटलं. चला तर येतो आम्ही. नारायण नारायण. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. हसो चून माती आणि मीठ भाकर सोडून दे धनाचा तो लालसा. जग हे गुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. भरून घेता भरे मुरली हाताच्या पांडुरंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. भरून घेता भरे मुरली हाताच्या पांडुरंगाची.
नारदा, तू एक गोष्ट लक्षात ठेव, हा सिंधू आता अमर आहे, मला कोणाचीच भीती नाही. हा! अरे सिंधू लट्टा, तुझा अंतराळ आता जवळ आलाय. कोण? अरे गणेशा, अरे अंतकाल माझा तुझा, हे काळच ठरवेल. अरे सिंधू, तुझ्या पराक्रमामुळे तू फारच उन्मत्तप्रमाणे वागू लागलास. पण जो देतो तो परतही देतो, जो वागतो तो फोडूही शकतो. मी सांगतो ते ऐक. हा आसुरी मार्ग सोडून दे आणि त्या देवांना शरण जा, नाहीतर प्राणास मुक्षील. हे प्राणात मुक्षील. अरे गणेशा, तू एक गोष्ट विसरलास, सूर्यनारायणाकडून अमरत्वाचे वरदान प्राप्त आहे मला. मी अमर आहे, अमर, मला मरणाची भीती नाही. एवढी तुझ्या अंगात हिंमत असेल तर स्वीकार युद्ध. अरे सिंधू लट्टा, तुझ्या वरदानाचा पुण्यकाळ आता जवळ आलाय. तुझा मृत्यू हा माझ्या हातून होणार. स्वीकार युद्ध.